निवडणूक सत्र संपल्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं लक्ष शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाकडे वेधलं गेलंय। परभणी जिल्ह्यातील सहजापूर गावात आज प्रांताधिकारी संयुक्त मोजणी करणार आहेत। यामुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यभर वातावरण पुन्हा रणकंदन झालंय। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। परभणी जिल्ह्यातील सहजापूर येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीपासूनच पोलिसांनी शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मोठ्या पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने पोलिसांनी कुटीलपणे प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोप केलाय। या घटनेचा तीव्र निषेध करत राज्यभर आंदोलनं अधिक तीव्र करण्यात येतील असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन तयार करण्यासाठी संयुक्त मोजणीचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करतायत। गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला नकार दिलेला आहे। संयुक्त मोजणी होऊन दिलेली नाही, तरी सुद्धा जोर जबरदस्ती चालू आहे। नुकतंच मुख्यमंत्र्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन बळाचा वापर करा, लाठी हल्ला करा, काही करा, परंतु मोजणी पूर्ण करा असा आदेश दिलेला आहे। आज परभणी जिल्ह्यामध्ये संयुक्त मोजणीचा प्रयत्न होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर काल रात्री मध्यरात्रीपासूनच शक्तीपीठ विरोधी समन्वय समितीच्या सर्व सदस्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि जे प्रमुख म्होरके आहेत त्यांना ताब्यात घेतलं तर शेतकरी विरोध करणार नाहीत असा त्यांचा होरा आहे। शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विरोध। शक्तीपीठवरून पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी। शेतकऱ्यांच्या घरावर नोटिसा चिटकवल्या। सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर आंदोलकांची टीका। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून गेल्या 2 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या घरावर नोटिसा चिटकवल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ जवान आणि शेकडो पोलीस एका गावात तैनात करण्यात आले आहेत। इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेट्रोल ओतून घेऊन आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांखाली झोपून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले। शक्तीपीठ विरोधी समन्वय समितीचे गिरीश फोंडे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला। निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत ते कुटील डाव त्यांचा साधत आहेत। शेतकरी गेले 2 वर्ष झालं शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने या महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत आहेत। हा महामार्ग पर्यावरण विरोधी आहे, जनविरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे। या महामार्गामध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे। हा महामार्ग जनतेला नको असताना देखील केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत हे जनतेवरती हा महामार्ग लादतायत। त्यांना अनेक वेळा या प्रकल्पातून माघार घ्यायला गेलेली आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं झाली आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून शेतकरी जे आहेत ते मोजणीच्या वेळी पेट्रोल ओतून प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान परभणी जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोजणीला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। संतप्त शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध करत पोलिसांसमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत निषेध नोंदवलाय। राज्यभरातील शेतकरी संघटना आता एकत्र येत असून महामार्ग विरोधात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यभरातील शेतकरी संघटना आहेत त्या आक्रमक आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच परभणी जिल्ह्यातील ही रेखांकनाची अर्थातच मोजणीची जी प्रक्रिया आहे याला सगळ्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांमधून विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच या सगळ्या घटनेतून सरकारकडून जे विकासाचं नाव घेतलं जातं, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांकडून जे असंतोषाचं वातावरण आहे ते अगदीच उफाळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्यामध्ये शेतकरी वर्ग जो आहे तो आपल्या उदरनिर्वाहासाठी कुठेतरी झगडताना आपल्याला पाहायला मिळतोय। याला मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।